आज बनवूया सुकट. तुम्ही ह्याला जवळासुद्धा म्हणू शकता. गरमागरम भाकरीसोबत सुकटची चटणी ह्यापेक्षा रुचकर पदार्थ नाही आहे. तर सुकट बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलसुद्धा गरम झालं होतं तर यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे, जो की चिरून ठेवलेला होता. हा कांदासुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटभर परतून घ्यायचा आहे, अगदी मऊ होईपर्यंत. आणि ते कांदासुद्धा मऊ झालेला आहे. तर यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे, जो की चिरून ठेवला होता. हा टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे मऊ. तसेच घरगुती मसाला टाकून घेत आहे आणि छान असं हे सुद्धा मिक्स करून घेऊया. छान असं मिक्ससुद्धा झालेलं आहे इथे. यानंतर हा जो जवळा आहे तो भाजून घेतलेला आहे हलकासा आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून जी जवळ्यामध्ये रेती वगैरे असते ना तर ती खाली जाऊन बसते यासाठी. यानंतर आपल्याला हा जो जवळा आहे तो टाकून द्यायचा आहे कढईमध्ये आणि मीठ टाकून अगदी परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटभर. तर मीठ टाकलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे. ह्याची भाजी लगेच बनवून होते, झटपट तयारसुद्धा होते आणि सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. लगेचच तयार होते आणि गरमागरम भाकरीसोबतच ही सुकटची भाजी खा आणि एन्जॉय करा. आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर ही सुकट जी आहे ती मी ज्वारीच्या भाकरीसोबत एन्जॉय केली. तुम्हीसुद्धा करा. धन्यवाद.